मंडळी, नक्कीच आपल्या व्हिडिओचा फायदा लोकांना होतोय, कारण विषयच तसा आहे. थंबनेल बघून विषय तुमच्या ध्यानात आला असेल. नक्की विषय आपला आजचा काय मंडळी? विषय खरंच गंभीर आहे. कारण विषय बघा कसा आहे. माणसाला सकाळी उठल्या उठल्या तंबाखू किंवा सिगरेट घेणाऱ्या माणसाला सिगरेटची सवय असते. ही सवय नक्की थांबवायची कशी? आणि ज्या लोकांनी ही सवय थांबवली त्या लोकांसाठी तर ही खास आजची आपली व्हिडिओ आहे. कारण काय होतं, लोकांना कमीत कमी 10-12 दिवस कंट्रोल होतं, त्याच्यानंतर परत त्या माणसाचं लिमिट तुटतं. त्यानंतर माणूस परत तंबाखू खातो किंवा सिगरेट तरी ओढतो. हा असा प्रकार घडतो. तर ह्या प्रकारापासून वाचायचं कसं, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी. सगळ्यात पहिल्यांदा म्हणलं तर तंबाखू खाणारा माणूस कमीत कमी 2 ते 3 वर्ष तंबाखू खात असतो, किंवा काय काय लोक 10-10 वर्ष पण तंबाखू खातात. पण आता पहिल्यासारखं तंबाखू राहिली नाही. तंबाखूत केमिकल आहे, चुन्यात केमिकल आहे. त्यामुळे तंबाखू खायची किती आणि कितपर्यंत खायची ही सुद्धा माणसं आता ठरवतात. आणि माणसं तंबाखूचं रेट वाढल्यामुळे सुद्धा तंबाखू कमी करतात. दुसरी गोष्ट म्हटलं तर सिगरेटनं पाक छाताडाची वाट लावून जाते. कारण माणसाचं सिगरेटमुळं टीबी, कॅन्सर एवढं प्रमाण वाढलंय आता. त्यामुळं लोक सिगरेट पासून सुद्धा आता लांब झालेत. पण मंडळी, जी लांब झालेली लोक आहेत, ज्या लोकांना ही व्यसन होतं आणि त्यांनी ही व्यसन सोडलं या, पण आताच तुम्ही नवीन नवीन ही व्यसन सोडले, त्या व्यसनापासून तुम्हाला कायमची सुटका पाहिजे, अजून मनात येते की अजून आपल्याला कधीतरी वाटते थोडीशी तंबाखू खावावीच, एखादा आऱ्यानं काय होतं, किंवा एखादा सिगरेटचा झुटका मारावाच. पण मंडळी बघा, ही जर करायचं असतं तर मग तंबाखू सोडलीच कशासाठी? मंडळी, करायचं काय बघा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माणसाला तंबाखूचं ध्यान कधी होतं? एक तर सकाळ सकाळी, मग तिथं तंबाखू असो किंवा सिगरेट असो, सिगरेटची सवय असो किंवा तंबाखूची असो, त्यात काही फरक नाही. दोघात एकच तथ्य आहे. ह्या दोन्हींची आठवण माणसाला येते सकाळ सकाळी. सकाळी मोकळं वेळ जायचं. एक माणसाचं माइंड मध्ये बसलेलं असतं, तंबाखूचा आर खाल्ल्याशिवाय सकाळी माणूस मोकळं होत नाही, किंवा सिगरेटचा एक झुरका मारल्याशिवाय माणूस सकाळी मोकळं होत नाही, असं माणसाच्या डोक्यात असतं. आणि त्याच्यानंतर दुसरा विषय जर म्हटलं तर काय काय लोक जेवण झाल्या बघा तंबाखू खातात. त्या टायमिंगला एक ध्यान होतं. त्याच्यानंतर चहा पिल्यानंतर सुद्धा माणसाला तंबाखूचं ध्यान होतं बघा. तो मंडळी, त्या लोकांनी ह्या गोष्टीतून बाहेर निघाल्यात. तर आता सकाळी जायला त्रास होतोय, म्हणजे माणसाच्या एक माइंड मध्ये बसलेलं असतं की आता आपण तंबाखूचा आर खाल्ला की लगेच मोकळं होतं. तर त्या लोकांना सकाळचं पोट मोकळं होत नाही, मग गॅसचं प्रमाण वाढतं. त्यानंतर डोकं दुखतं. डोकं का दुखतं की पोटात गॅस वाढल्यामुळे डोक्यापर्यंत तो गॅस जातो आणि डोकं सुद्धा दुखतं. आणि माणसाला असं वेगळंच वाटतं, असं बधीर झाल्यागत वाटतं. त्यामुळे माणूस किकतं आणि नंतर शेवटी परत खायला चालू करतो, तंबाखू असो किंवा सिगरेटचा असो. त्यामुळे लोकांना सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्या उठल्या पर्याय काय करायचं? तुम्ही आता तंबाखू सोडली किंवा सिगरेट सोडले, तर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला बाथरूमला जायचं म्हटलं तर तुम्हाला बाथरूमला फ्रेश होणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हे तुमच्या डोक्यातच असतं, त्यामुळे तुम्ही खरंच फ्रेश होणार नाही. त्यामुळं करायचं काय बघा. सगळ्यात पहिल्यांदा शॉर्टकट मध्ये जर उपाय मानला गडबडीतला, तर सकाळी बाथरूमला जायच्या आधी 10 मिनिटं विनो प्यायचा बघा. विनोची एक पुडी प्याला की तुम्हाला बाथरूमला एकदम फ्रेश मध्येच होणार. मग तंबाखू असो किंवा नसो, किंवा सिगरेट असो किंवा नसो, तरी तुम्हाला बाथरूमला एकदम परफेक्ट होणार. त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय जर म्हटलं, मन सुद्धा फ्रेश राहावं, तुमचं पोट सुद्धा साफ व्हावं, आणखीन गॅसचं प्रमाण शरीरामध्ये नाही आलं पाहिजे आणि ह्या गोष्टीचं ध्यान नाही झालं पाहिजे. त्यासाठी सकाळी उठलं की तुम्हाला जर विनोचा विषय नसेल याचा, तर सकाळी उठलं की एक तांब्याभर पाणी, गरम नॉर्मल कोमट पाणी प्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही सर्व गोष्टी ओळखून जेवढं जाईल एवढं अन्न खायचं. रोजच्या रुटीनला निघून गेला की त्याच्यानंतर जराशी तेलकट खायचं कमी करायचं. मंडळी बघा, हा इथं सगळ्यात मुद्दा महत्वाचा आहे. तेलकट खायचं कमी करायचं. आणि ज्या टायमिंगला तुम्ही दिवसभर कुठल्या कामात असता किंवा कुणीकडे गाडीवर असेल, कशावर असेल, तुमचा काहीही जॉब असेल, कमीत कमीत एक 10-12 दिवस बडीशेपच्या पुढे आपल्या खिशात ठेवायचे. तंबाखूचं ध्यान झालं की बडीशेप खायची, सिगरेटचं ध्यान झालं तरी सुद्धा बडीशेपच खायची. तर त्याचं पण जास्त प्रमाणात खायचे नाही. एक आपल्याला ध्यान लयच कंट्रोलच होणार त्या टायमिंगला खायची. आणि ज्या टायमिंगला तुम्हाला ह्या गोष्टीचं जास्त ध्यान होतंय त्या टायमिंगला
खरं तर विषयच आपल्या डोक्यात दुसरा घ्यायचा, नाहीतर चार चौघातनी जाऊन बसायचं, ती पण न तंबाखू खाणारी न सिगरेट वाढणारी पाहिजे बघा. नाहीतर तुम्ही तसल्या लोकांच्यात जाऊन बसला तर तुमची जिंदगीत कधीच तंबाखू आणि सिगरेट सुटणार नाही. मंडळी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही सकाळचं किंवा दुपारचं किंवा संध्याकाळचं कधीही चहा पिताय, चहामध्ये आलं टाकून प्या. आल्याचा चहा पिण्यानं शरीरातील जी छातीत कप वगैरे अडकलेले असते ते कप सर्व ढिलं होते, त्यामुळे तुम्हाला सिगरेटचं ध्यान होणार नाही. राहिला विषय तंबाखूचा, तंबाखूमुळे तुम्हाला चुना जास्त लागतो, कधी चुना कमी लागतो, त्यामुळे तुमच्या तोंडाला चव वेगळी असते. आणि तंबाखू तुम्ही बंद अचानक केली की त्यानंतर तुम्हाला तोंडाला चव गेल्यागत होतं. त्यामुळे करताना तंबाखू सोडल्यानंतर जास्त तिखट खायचं नाही, जेवढं होईल एवढं गोड पदार्थ खायचं बघा. मंडळी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर म्हटलं, तुम्ही काहीही उपाय करा पण मनाचं कंट्रोल सगळ्यात महत्वाचं आहे. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ही गोष्ट सोडली आहे, समजा 10 दिवस हो किंवा 5 दिवस हो, पण तुम्हाला फिरून ही गोष्ट करायची तर मग सोडायचीच कशाला, नाही का? त्यामुळे तुम्ही ही गोष्ट का सोडली, कोणत्या कारणामुळे सोडली, हे कारण परत ही गोष्ट चालू करायच्या टाइमिंगला तेवढं 5 मिनिटं डोक्यात विचार करायचा. तुम्ही त्या गोष्टीपासून खरंच लांब राहणार. आणि अजून भरपूर काय माहिती ह्यात देण्यासारखी होती, पण व्हिडिओ मोठी होते त्यामुळे आपण दिली नाही, शॉर्टकट मध्ये माहिती दिलेली आहे. आणखीन तुमच्या पद्धतीने बी काय तुम्हाला अजून नवीन त्यात करता आलं तरी तुम्ही करू शकता. मंडळी, शेवटी आपल्या मनाला जे आपल्याला आवडते, किंवा आता तुम्ही बघा, तुम्हाला जर तंबाखू पेक्षा चांगली जर आवडत असेल तर तुम्ही त्या टाइमला ती गोष्ट करा. पण पोट मोकळं करण्याचा विषय म्हटलं तर एकतर विनो, नाही तर सकाळी गरम पाणी आणि लिंबू पाणी जरी तुम्ही सकाळचं प्याला तरी तुमचं पोट मोकळं होणार. मंडळी, आपली आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आपली आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. चला मंडळी, आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू, नंतर भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.